व्हेरी गुड आफ्टरनून एव्हरीवन. चला, व्हॉइस क्लिअर येतोय सर्वांना? व्हिडिओ दिसतोय? येस, व्हॉइस व्हिडिओ दिसतोय? व्हॉइस क्लिअर येतोय का? चला कमेंट करा. बघा, आजपासून आपण MPSC पावनखिंड बॅच या बॅचला सुरुवात करतोय. ठीक आहे. ओके, व्हॉइस येतोय? ठीक, फाईन. व्हिडिओ दिसतोय? ओके. सो पहिलं सेशन जे आहे हे आपण अंकगणिताचं सेशन डिस्कस करणार आहोत. ठीक. सो बघा, राज्यसेवेचा जो CSATचा पेपर आहे, ठीक, ज्यामध्ये आपल्याला अंकगणिताचे क्वेश्चन्स दिसून येतात. ठीक आहे. तर सिलेबस बघितलाय तुम्ही? हे CSAT मध्ये मॅथ्सचा जो सिलेबस आहे तो बघितलाय? हॅव यू गॉन थ्रू दॅट? अँड येस, नो, काहीतरी बोला. ओके. सो आज आपण अंकगणित या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. सो बघा, बाकी तुमच्याकडे बुक्स वगैरे असतील, सिलेबस तुम्ही बघितलं असेल. जे नॉर्मल टॉपिक जे आहे गणिताचे, ठीक आहे, गणिताचे जे काही नॉर्मल टॉपिक आहे, तर यापासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तर आज आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. ठीक, पहिला टॉपिक आपण बघूया, ॲव्हरेज म्हणजे सरासरी. कारण बघा, सिलेबस डिस्कस करा, त्यामध्ये आणखी अर्धा तास जाणार वगैरे. कारण टॉपिक तर जनरल जे आहे आपले कोणचे तेच टॉपिक आहे. वन बाय वन आपल्या ते लक्षात येतील. ठीक आहे. बट आपल्याला वेळ न घालवता ॲक्च्युअल आता वेळ देखील आपल्याकडे कमी आहे. 2 जानेवारीला आपली एक्झाम आहे. त्याआधी आपली सगळं रिवाईज झालं पाहिजे प्रॉपरली. ठीक. सो चला स्टार्ट करूया. पहिला आहे ॲव्हरेज किंवा सरासरी हा जो टॉपिक आहे. ओके. तर यामध्ये सरासरी नक्की काय असते सांगता येईल? येस, सरासरी म्हणजे काय? चला, सरासरी म्हणजे काय? सपोज मी तुम्हाला 10 संख्या दिल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायला सांगितलं, सरासरी काढायला सांगितली, तर सरासरी काय येणार? येस, सरासरी काय असणार आहे? करा कॅल्क्युलेशन. चला फास्ट. तर बघा, सिंपल फॉर्म्युला आहे. सरासरी म्हणजे काय? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज. ठीक, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ठीक आहे, भागिले एकूण संख्या. एकूण किती संख्या दिल्या त्या सर्वांची बेरीज करा आणि त्याला भागिले एकूण संख्या घ्यायच्या. सम ऑफ ऑल द टर्म्स. ठीक, सम ऑफ ऑल द टर्म्स डिवाइड बाय नंबर ऑफ टर्म्स. हे म्हणजे काय? ॲव्हरेज, सरासरी. तर इथे पण आपण तेच करणार. 1 ते 10 सर्व संख्यांची सरासरी जर काढायची, तर 1 ते 10 सर्व संख्यांची बेरीज डिवाइड बाय किती संख्या घेतात आपण? 10. ठीक आहे, 10. सो सर्वांची सम जर केली तर काय मिळेल? 55 डिवाइड बाय 10 म्हणजे ॲव्हरेज मिळेल 5.5. ठीक, ॲव्हरेज असेल 5.5. व्हेरी गुड, 5.5 करेक्ट आन्सर आहे. देन लेट्स से मी तुम्हाला संख्या सांगितल्या 531, 541, 551 यांचे ॲव्हरेज सांगा, काय येणार? चला, 531, 541, 551. व्हॉट विल बी द ॲव्हरेज ऑफ these नंबर्स?
व्हेरी गुड असिफ स्वाती. ॲव्हरेज काय येते? 531 प्लस 541 प्लस 551 सगळ्यांची सम करा आणि डिवाइड बाय 3 करा. सो ॲव्हरेज काय येणार आहे? ॲव्हरेज विल बी 541. या सर्वांची सम डिवाइड बाय 3 ॲव्हरेज येणार 541. ठीक. आता बघा एक गोष्ट इथे लक्षात घ्या. दिलेल्या संख्या या जर क्रमागत संख्या असतील, कॉन्झिक्युटिव्ह नंबर असतील, ठीक आहे, क्रमागत संख्या म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह नंबर असतील. बघा या काय क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहे. ठीक. क्रमाने येणारे हे काय नॅचरल नंबर आहे 1 to 10. देन क्रमाने येणारे इव्हन नंबर असतील, क्रमाने येणारे ऑड नंबर असतील किंवा त्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक डिफरन्स असेल, यांच्यामध्ये 10चा डिफरन्स आहे, ठीक, काही पर्टिक्युलर डिफरन्स असेल, तर अशा केसमध्ये बघा क्रमाने येणाऱ्या संख्यांसाठी ॲव्हरेज म्हणजे काय असतं? मिडल नंबर. ठीक. मिडल नंबर हा त्यांचा ॲव्हरेज असतो. मग या 3 संख्यांमध्ये डिफरन्स कंटिन्युअसली 10 आहे. या क्रमाने येणाऱ्या संख्या आहे ज्यांच्यामध्ये 10चा डिफरन्स आहे. सो यांचा ॲव्हरेज म्हणजे मिडल नंबर येणार 541. तेच तुमचं ॲव्हरेज येत होतं. नंतर इथे तुम्ही घेतलं नॅचरल नंबर. क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर असेल तर ॲव्हरेज म्हणजे बघा या पहिल्या 5 संख्या शेवटच्या 5 संख्या यांच्या मधला नंबर ॲव्हरेज येतोय 5.5. ठीक आहे 5.5. मग एक गोष्ट नोट डाऊन करून ठेवा की क्रमागत येणाऱ्या संख्यांची सरासरी ही नेहमी मधली संख्या असते. ठीक आहे, मधली किंमत असते. क्रमागत येणाऱ्या संख्यांची सरासरी ही नेहमी मधली किंमत असते, त्या सेटची मधली किंमत. ठीक. ओके. सो हे नोट डाऊन करून ठेवा सो दॅट वी कॅन मूव टू क्वेश्चन. तर चला पहिला क्वेश्चन या टॉपिकवर आपण डिस्कस करतोय. पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, करा ट्राय. फास्ट. ओके. येस, काय येतंय 24. ओके. बघा ॲव्हरेज ऑफ 4 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स इज 27. देन फाइंड द स्मॉलेस्ट नंबर अमॉंग देम. ठीक आहे, 4 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे, 4 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर. वर्ड वापरलाय कॉन्झिक्युटिव्ह. ठीक आहे, कॉन्झिक्युटिव्ह असेल तर 4 इव्हन नंबर आहे, 4 काय इव्हन नंबर. यांचा मिडल नंबर काय आहे? याचा ॲव्हरेज आहे 27. म्हणजे मिडलला तुम्हाला 27 ठेवायचा. सो 27च्या आजूबाजूचे काय लिहा? इव्हन नंबर लिहा. तर 27 पेक्षा मोठे असणारे इव्हन नंबर 28, 30 आणि लहान 26 आणि 24. यामध्ये तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर विचारलाय, तर बघा हे ते 4 नंबर आहे ज्यांचा ॲव्हरेज येते 27. सो त्यापैकी स्मॉलेस्ट नंबर काय आहे? 24. ऑप्शन बी. ठीक. व्हेरी गुड. 24 इज द करेक्ट आन्सर. आणि सपोज तुम्हाला बाय फॉर्म्युला जायचं असेल तर याचा फॉर्म्युला देखील आहे स्मॉलेस्ट नंबर इक्वल टू ॲव्हरेज मायनस एन मायनस 1. ठीक. लहान संख्या म्हणजे काय? ॲव्हरेज. सरासरी किती आहे? 27.
मायनस एन. एन म्हणजे किती संख्या आहे? तर इथे काय 4 संख्या आहे. सो 4 मायनस 1. सो 27 minus 3 means again 24. Right? 24. So option B will be correct answer. So बघा by formula you can go or directly by observation देखील कळतंय की average किती आहे 24. Very good. चला next question. Next one. व्हॉइस सर्वांनाच येत नाही की काही जणांना येत नाहीये? येस व्हॉइस येतोय क्लिअर? येतोय व्हॉइस? ज्यांना येत नाहीये त्यांनी एकदा लॉग आउट करून लॉग इन करा. ठीक आहे, व्हॉइस येत नसेल तर लॉग आउट करून अगेन लॉग इन करा. आता येतोय? ओके. चला. Average of 5 consecutive odd numbers is 57. Find the largest number among them. 5 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आहे. 5 क्रमवार विषम संख्या आहे. ज्यांचे ॲव्हरेज 57 आहे त्यापैकी सर्वात मोठी संख्या. चला फास्ट कॅल्क्युलेशन करायची आहे. व्हेरी इझी अगेन. ओके. सो बघा 5 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आहे. मीन्स वी हॅव 5 प्लेसेस. यांचे ॲव्हरेज म्हणजे मिडल नंबर काय आहे 57. तर लार्जेस्ट नंबर अमॉंग देम तर 57च्या आजूबाजूचे जे काही ऑड नंबर आहे 57 पेक्षा 55 आणि 53 हे लहान आहेत. 59 आणि 67 हे मोठे आहेत. तर हे ते 5 नंबर आहे ज्यांचे ॲव्हरेज होते 57. ठीक आहे 57. सो आपल्याला लार्जेस्ट नंबर विचारलाय. लार्जेस्ट नंबर काय आहे 61. ऑप्शन डी. ठीक आहे 61. व्हेरी गुड. आणि तुम्हाला फॉर्म्युलाने जायचं असेल तर लार्जेस्ट नंबर असतं ॲव्हरेज प्लस एन मायनस 1. ॲव्हरेज आहे 57 प्लस एन म्हणजे किती आहे तर 5 संख्यांचा विचार करतोय. 5 मायनस 1. 57 प्लस 4 मीन्स 61. ठीक 61 इज द करेक्ट आन्सर. येस 61. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट. व्हेरी गुड. बघा काय आहे. Average of 20 consecutive even numbers is 49.
फाइंड द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर अमॉंग देम. बघा 20 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे, तर त्यातील लार्जेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर, सर्वात मोठा सर्वात लहान संख्या जी आहे यांच्यातील डिफरन्स शोधायचा आहे. मग लार्जेस्ट नंबर असतो ॲव्हरेज प्लस एन मायनस वन, स्मॉलेस्ट नंबर असतो ॲव्हरेज मायनस एन मायनस वन. याचे जर तुम्ही डिफरन्स घेतला, ठीक आहे, या 20 नंबर्स पैकी 49 हा त्याचा ॲव्हरेज आहे. ठीक, याचा जर तुम्ही डिफरन्स घेतला, ॲव्हरेजला ॲव्हरेज कॅन्सल होईल, एन मायनस वन एन मायनस वन. ठीक आहे, हे काय होईल, मायनस मायनस इथे मायनस होईल, हे मायनस काय होणार, प्लस. सो एनची व्हॅल्यू काय आहे 20, 20 एनची व्हॅल्यू 20, 20 मायनस वन म्हणजे 19 प्लस 19 म्हणजे काय येणार 38. ठीक आहे 38. सो ऑप्शन बी, व्हेरी इझी. येस, इट विल बी 38. ऑप्शन बी, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन. ओके 42 येत आहे. ठीक, बघा काय दिले, ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 5 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज 37, नेक्स्ट 5 ऑड नंबर्स इज 47. सो फाइंड द ॲव्हरेज ऑफ ऑल द 10 नंबर्स. बघा व्हेरी इझी. पहिले 5 ऑड नंबर्स आहे. ठीक, पहिले 5 ऑड नंबर्स आहे, यांचे ॲव्हरेज म्हणजे मिडल नंबर काय आहे 37. यानंतरचे पुढचे 5 नंबर आहे, यांचे ॲव्हरेज म्हणजे यांचा मिडल नंबर आहे 47. तर तुम्हाला विचारलंय या पूर्ण 10 संख्यांचे ॲव्हरेज काय. मग या 10 संख्यांचे ॲव्हरेज म्हणजे पहिले 5 आणि दुसरे 5 यांच्यामधला नंबर. ठीक आहे, यांच्यामधला नंबर म्हणजे ॲव्हरेज, कारण हे काय सक्सेसिव्ह ऑड नंबर आहे, कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर आहे. मग हा 37 आहे म्हणजे इथे 39, हा 41, हा कोणता आहे 47 आहे म्हणजे इथे 45, 43. म्हणजे असा नंबर जो 41 43 च्या मध्ये येतो, कुठला नंबर येतो 42. ठीक, 42. सो ऑप्शन सी विल बी करेक्ट आन्सर हियर, 42. ओके, नेक्स्ट वन. चला नेक्स्ट. चला नेक्स्ट. व्हेरी गुड. क्रमागत 20 समसंख्यांची सरासरी 48 असल्यास त्या संख्यांची बेरीज किती. Average of 20 consecutive even numbers is 48. Find their sum. सो बघा 20 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे ज्यांचा ॲव्हरेज आहे 48. सो त्यांची सम किती असणार आहे. सो
ॲव्हरेज म्हणजे काय? सम डिव्हाइड बाय नंबर ऑफ टर्म्स. सरासरी म्हणजे संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. राईट? मग इथे तुम्हाला 20 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहे, ज्यांचे ॲव्हरेज किती आहे? 48. सो सम किती असेल? ठीक आहे, सम किती असेल? तर सम मीन्स व्हॉट? ॲव्हरेज इंटू नंबर्स. 48 इंटू 20. सो काय येणार? 48 इंटू 20 मीन्स 960. व्हेरी इझी. 960. ऑप्शन बी. नेक्स्ट वन. ओके, नाही येत आहे. ठीक आहे, बघा. 5 नंबर्स आहेत ज्यांचा ॲव्हरेज आहे 21. आता यापैकी एक नंबर एक्सक्लूड केला तर ॲव्हरेज होतंय 18. सो यू हॅव टू फाइंड द एक्सक्लुडेड नंबर. बघा, आधी तुमच्याकडे 5 नंबर्स होते.
ठीक, 5 नंबर्स होते ज्यांचं ॲव्हरेज होतं 21. त्यापैकी एक नंबर एक्सक्लूड केला, एक नंबर काढून टाकला, तर ॲव्हरेज होतं 18. सो फाइंड द एक्सक्लुडेड नंबर. जो आपण नंबर मिस केला तो नंबर काय असेल? ठीक आहे, तो नंबर काय असेल? तर बघा, सिंपल गोष्ट आहे. सपोज आधी ए बी सी डी ई असे 5 नंबर होते, राईट. यांचे ॲव्हरेज केलं आपण, म्हणजे यांची सम डिवाइड बाय 5 इक्वल टू ॲव्हरेज किती आलं? 21. म्हणजे या 5 नंबरची सम ही काय होते? 21 इंटू 5 म्हणजे 110. सॉरी, 105, नॉट 110, 105. आता यापैकी एक नंबर एक्सक्लूड केला, लेट से ई ला आपण काढून टाकलं, म्हणजे काय उरले आपल्याकडे? ए बी सी डी. यांचे ॲव्हरेज केलं, यांचे ॲव्हरेज म्हणजे यांची सम डिवाइड बाय 4 इक्वल टू काय आलं? 18. राईट, म्हणजे यांची सम काय होईल? 18 इंटू 4. ठीक आहे, सो काय येणार? 72. राईट, 18 इंटू 4 72. तर आपल्याला शोधायचं आहे ई ची व्हॅल्यू काय? तर बघा, ए बी सी डी ई यांची सम होते 105, ए बी सी डी ची सम होते 72. तर ई ची व्हॅल्यू काय? या दोघांचा डिफरन्स घ्या. ठीक आहे, या दोघांचा डिफरन्स म्हणजे ई ची व्हॅल्यू किती होणार? 105 मायनस 72 म्हणजे अगेन 33. राईट, 33. सम काय येणार? 33. ओके, सो ई ची व्हॅल्यू येणार 33. व्हेरी इझी. आता हीच गोष्ट बघा फास्ट मध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, हीच गोष्ट कशी कॅल्क्युलेट करायची? व्हेरी इझी, सिंपल. तुम्हाला काय दिलंय? आधी संख्या तुमच्याकडे किती होत्या? 5. 5 संख्या होत्या, 5 संख्यांचं ॲव्हरेज होतं 21. ठीक आहे, नंबर्स होते 5, ॲव्हरेज होतं 21. यांचं मल्टिप्लिकेशन करा. ठीक, सो 21 इंटू 5 105. आता एक संख्या वगळली, एक संख्या एक्सक्लूड झाली, मग 5 पैकी एक संख्या आपण ड्रॉप केली तर 4 संख्या उरल्या. यांचं ॲव्हरेज किती होतं? 18. यांचं मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, काय येणार? 72. आणि इथे डिफरन्स घ्या. ठीक आहे, यांचा डिफरन्स म्हणजे असतो एक्सक्लुडेड नंबर. ठीक, किंवा मग इन्क्लुडेड नंबर, म्हणजे एखाद्या संख्या एक्स्ट्रा आपण घेतली, इन्क्लुडेड नंबर म्हणजे काय? हे जे तुम्ही मल्टिप्लिकेशन करता याचा डिफरन्स, तर डिफरन्स किती आहे? 33. सो दॅट्स युअर आन्सर. ठीक आहे, ऑप्शन सी 33. येस, क्लिअर होतंय? क्लिअर? excluded or included number is 33. Okay, very easy. So note it down fast. चला फास्ट नोट डाउन करा. So done. Okay, चला moving to next question. Next one.
चला फास्ट. व्हेरी गुड. बघा ॲव्हरेज एज ऑफ 20 स्टुडंट्स इच, सॉरी 20 स्टुडंट्स इच इज 15 इयर्स. ठीक आहे, 20 स्टुडंट आहे ज्यांचा ॲव्हरेज एज आहे 15 इयर्स. इफ टीचर्स एज इज इन्क्लुडेड इन टू इट द ॲव्हरेज इन्क्रीजेस बाय 1. बघा 20 स्टुडंट आहे, त्यांचं ॲव्हरेज एज आहे 50, सॉरी 20 स्टुडंटचं ॲव्हरेज एज आहे 15 इयर्स. ठीक आहे, सो यामध्ये टीचरचे एज इन्क्लूड झाले तर ॲव्हरेज 1ने इन्क्रीज होते. सो बघा आधी 20 नंबर्स होते ज्यांचे ॲव्हरेज होतं 15, याची मल्टिप्लिकेशन. एक नंबर इन्क्लूड झाला, इन्क्लूड झालेला नंबर म्हणजे टीचरचं एज, तर एक नंबर वाढला तर 21 होणार. हे ॲव्हरेज काय होतंय, 1ने इन्क्रीज होतंय म्हणजे 16 होणार, याचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करा, हे 300 येणार आणि 16 1चा 16, कॅरी 1, 16 2चा 32, 33. ठीक, हे जे आलं याचा डिफरन्स करा, तुम्हाला हा डिफरन्स मिळेल आता इन्क्लुडेड नंबर. सो इन्क्लुडेड नंबर काय आहे इथे, टीचरचं एज किती होणार 36. ठीक, 36 ऑप्शन डी. ऑप्शन डी 36 इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट वन. चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, 72 येत आहे का, ओके फाईन. Again, easy question. Average weight of 25 boys sitting in the boat is 20 kilogram. If sailor's weight is added into it, the average weight becomes 22 kilogram. So find the sailor's weight. बघा सेम थिंग आहे. 25 बॉईज आहे ज्यांचे ॲव्हरेज वेट आहे 20. सो या दोघांचे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, सो काय येणार आहे 500. देन वेन सेलर सेट इज ॲडेड म्हणजे इन्क्लूड होत आहे, म्हणजे आता किती होतात 26, तर हे ॲव्हरेज किती होते 22. ठीक आहे, हे ॲव्हरेज होते 22. सो आपल्याला विचारले सेलर्स वेट, नावाड्याचं वजन. ठीक, सेलर्स वेट जो आहे इन्क्लुडेड नंबर, तर इथे मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, बघा 22 132 किंवा 26 दुने 52, कॅरी 5, 26 दुने 52, 52 आणि 5 57. सो काय येणार, दोघांचा डिफरन्स 72. ठीक, 72 सेलर्स वेट विल बी 72 किलोग्राम. नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट.
The average weight of 8 person increases by 2.5 kilogram when a new person comes in place of one of the person weighing 55 kilogram. So find the weight of new person. ओके, सी येत आहे. चला फास्ट ट्राय करायचे सर्वांनी. 2-3 जणच आन्सर. चला आन्सर येत नाहीयेत. कॅल्क्युलेशन करा. बघा सिंपल आहे. 8 व्यक्ती होते. ठीक आहे. 8 पर्सन आहे एका ग्रुपमध्ये. त्यांचे ॲव्हरेज जे आहे हे 2.5 किलोग्रामने इन्क्रीज होतं ज्यावेळी ठीक आहे एक नवीन व्यक्ती 55 किलोग्राम वजनाच्या व्यक्तीच्या जागी येते बघा. ठीक आहे. ॲव्हरेज वेट ऑफ 8% increases by 2.5 kilogram when new person come in a place of one of the person weighing 55 kilogram. So find the weight of new person. बघा म्हणजे काय, जे 8 लोक होते त्यापैकी एका व्यक्तीचं वेट किती आहे 55 किलोग्राम. ठीक. आता 55 किलोग्राम वाली व्यक्ती निघून जाते आणि हिच्या जागेवर एक न्यू पर्सन येतो. ठीक. आणि या न्यू पर्सन सोबत आणखी जे उरलेले 7 लोक यांचं वेट घेतलं, ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं तर ते 2.5 ने इन्क्रीज होतंय. तर आपल्याला विचारलं या न्यू पर्सनचं वेट किती असणार आहे. ठीक आहे. नवीन आलेल्या व्यक्तीचं वेट किती असेल. व्हेरी इझी. तर बघा जेव्हा तुम्हाला इथे रिप्लेसमेंट होते, एकाच्या जागेवर दुसरा व्यक्ती येतोय म्हणजे काय होते रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट होत असेल तर त्या केसमध्ये न्यू पर्सन इक्वल टू ठीक आहे ओल्ड व्हॅल्यू न्यू व्हॅल्यू इक्वल टू काय असणार आहे ओल्ड व्हॅल्यू प्लस ऑर मायनस इनक्रीज ऑर डिक्रीज इनक्रीज ऑर डिक्रीज टू नंबर ऑफ पर्सन इन द ग्रुप. ठीक. आता ओल्ड व्हॅल्यू पूर्वीच्या व्यक्तीचं वेट किती होतं 55 किलोग्राम. नवीन आलेल्या व्यक्तीचं वेट शोधायचं न्यू व्हॅल्यू शोधायचे. ॲव्हरेज इन्क्रीज होते का डिक्रीज होते ॲव्हरेज इथे इन्क्रीज होतं इन्क्रीज होत असेल तर प्लस लिहा डिक्रीज होत असेल तर मायनस तर ॲव्हरेज इन्क्रीज होते. कितीने इन्क्रीज होते तर इन्क्रीज होते 2.5 ने इंटू एन म्हणजे नंबर ऑफ पर्सन इन द ग्रुप. या ग्रुपमध्ये किती लोक आहेत 8 लोकांचा ग्रुप आहे. सो फाइंड करा 55 प्लस 2.5 इंटू 8 काय होणार 20 right 2.5 into 8 20 so 55 plus 20 it will be 75. So option C 75 is the correct answer. Yes 75 very good Asif. 75 yes. So बघा new value equal to old value plus or minus increase or decrease into number of person in the group. So it will be 75. ठीक. चालेल. चला moving on to next question. Next one.
सो आत्तापर्यंत आपण ज्या काही टेक्निक बघितल्या, ठीक आहे, ज्या काही टेक्निक बघितल्या त्या सगळ्या आपल्याला इथे युटिलाइज करायच्या आहे. फास्ट, चला सर्व टेक्निक इथे युटिलाइज करायच्या आहे. एबीसीचे सरासरी वय 84 वर्ष आहे. जेव्हा डी त्यांच्यात सामील होतो तेव्हा सरासरी वय 80 वर्ष होते. सो बघा डी सामील होतोय म्हणजे डी काय आहे, डी इन्क्लुडेड नंबर आहे. तिघांमध्ये डी आणखी ऍड होतोय म्हणजे डी इन्क्लुडेड नंबर आहे. ठीक. देन नवीन व्यक्ती ई ज्याचे वय डी पेक्षा 4 वर्ष अधिक आहे तो ए ची जागा घेतो. बघा एच्या जागेवर नवीन व्यक्ती येतोय ई म्हणजे रिप्लेसमेंट होते. देन बी सी डी ईचं ॲव्हरेज आहे 78. तर एचं वय काय आहे, चला फास्ट, एचं एज काय आहे शोधायचंय. इझी क्वेश्चन आहे. जे काही आपण आतापर्यंत शिकलो हेच तुम्हाला युटिलाइज करायचंय. ओके, ए म्हणताय, ठीक. बघा व्हेरी सिम्पल, फक्त 2-3 स्टेप तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या. ॲव्हरेज एज ऑफ एबीसी इज 84 इयर्स, राईट. ए बी सी हे 3 व्यक्ती आहेत ज्यांचे ॲव्हरेज किती आहे 84. देन वे डी जॉईन्स देम, ठीक आहे, यांना डी जॉईन होतोय, राईट. डी यांच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड होतोय म्हणजे 4 लोक होत आहे. या 4 लोकांचं ॲव्हरेज येतंय 80. तर आपल्याला डी ची व्हॅल्यू शोधता येते. डी म्हणजे काय, इन्क्लुडेड नंबर आहे, राईट. डी म्हणजे इन्क्लुडेड नंबर आहे. मग आता इथे इन्क्लुडेड नंबर कसा शोधतो आपण, 3 लोक 3 नंबरचे ॲव्हरेज 84, 4 नंबरचे ॲव्हरेज होते 80, यांचं मल्टिप्लिकेशन, राईट. सो 3 इंटू 84, 3 4चा 12, 3 8चा 20, 4 5 25 आणि इथे 320, ठीक, 320. सो याचा डिफरन्स म्हणजे डी, 320 आणि 352चा डिफरन्स म्हणजे काय डी. मग हा डी ची व्हॅल्यू किती येणार, 252 आणि 320चा डिफरन्स, तो 48 प्लस 20 मीन्स 68, राईट. डी ची व्हॅल्यू 68.
देन तुम्हाला काय गिव्हन आहे पुढे बघा. द न्यू पर्सन ई हुज एज इज 4 years मोर दॅन डी. ईचं एज काय आहे, डी पेक्षा 4 years जास्त आहे. म्हणजे ईचं एज 68 असेल, डीचं एज 68 आहे, म्हणजे ईचं किती असणार आहे, 4 years मोर, 72 years. राईट. हा ए ला रिप्लेस करतो, म्हणजे एच्या प्लेसवर कोण बसतोय, ई. ठीक. तर ई, बी, सी आणि डी यांचं ॲव्हरेज किती होते, ॲव्हरेज बिकम 78. दिस ॲव्हरेज बिकम 78. म्हणजे पूर्वी ए बी सी डी हे 4 लोक होते, त्यावेळी ॲव्हरेज किती होतं, 80. आता एच्या जागेवर रिप्लेसमेंट झाली ई ची. राईट. एची जागा कोणी रिप्लेस केली, ई ने, तर ॲव्हरेज होते 78. म्हणजे ॲव्हरेज डिक्रीजेस बाय 2. राईट. डिक्रीजेस बाय 2 हे ॲव्हरेज 2 ने कमी होतंय, एच्या जागेवर ई आला तर. मग आपल्याला एची व्हॅल्यू शोधायची आहे बघा. एची व्हॅल्यू कशी शोधणार, तर या केसमध्ये रिप्लेसमेंट होते. सो न्यू व्हॅल्यू इक्वल टू ओल्ड व्हॅल्यू प्लस ऑर मायनस इनक्रीज ऑर डिक्रीज इनटू नंबर ऑफ वर्कर्स, सॉरी, नंबर ऑफ पीपल इन द ग्रुप. न्यू व्हॅल्यू आहे ई, ओल्ड व्हॅल्यू होता ए. राईट. न्यू व्हॅल्यू एच्या जागेवर ई आला, म्हणजे ए ओल्ड होता, ए ला रिप्लेस केलं ई ने. ई शोधायची, ओल्ड व्हॅल्यू ए, सॉरी, ई गिव्हन आहे, ई आपण शोधली, किती आहे, 72. ओल्ड व्हॅल्यू ए तुम्हाला शोधायची. ॲव्हरेज इन्क्रीज होते का डिक्रीज, तर इथे 80चं 78 होत आहे, म्हणजे डिक्रीज होत आहे, म्हणजे मायनस लिहिणार. कितीने डिक्रीज होत आहे, 2 ने. इंटू ग्रुपमध्ये किती लोक आहेत, तर 4 लोक आहेत. सो सिम्पलचं कॅल्क्युलेशन, 72 इक्वल टू ए 8, म्हणजे हा +8 होणार, इक्वल टू ए. सो ए ची व्हॅल्यू काय येणार, 7 + 8 मीन्स 80 इयर्स. एचं एज किती आहे, 80 इयर्स, ऑप्शन ए. येस, एचं एज 80 इयर्स, ऑप्शन ए. व्हेरी गुड, वेल डन. व्हेरी गुड, 80 इयर्स. ओके. चला नेक्स्ट वन. पुढचा क्वेश्चन. फाइंड द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 10 मल्टिपल्स ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. ठीक आहे. प्रथम 10 नैसर्गिक संख्यांच्या पटीतील पहिल्या 10 संख्यांचं सरासरी किती. चला, पहिल्या 10 नैसर्गिक संख्या त्याचे 10 मल्टिपल. ठीक आहे. फर्स्ट 10 नॅचरल नंबर त्याचे 10 मल्टिपल, याचे ॲव्हरेज काय होणार, फास्ट करायचे कॅल्क्युलेट. चला, पहिले जे 10 नॅचरल नंबर आहे, पहिल्या 10 नैसर्गिक संख्या ज्या आहेत,
पहिल्या 10 ज्या नैसर्गिक संख्या आहे कोणत्या आहेत? 1 ते 10 यांचे 10 मल्टिपल लिहायचे. म्हणजे 1 चे 10 मल्टिपल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 चे 10 मल्टिपल म्हणजे 2 चा टेबल 2 4 6 8 10 12 14 अप टू 20. 3 चे 10 मल्टिपल 3 6 9 अप टू 30. 4 चे 10 मल्टिपल म्हणजे 4 चा टेबल राईट. 5 चे 10 मल्टिपल म्हणजे 5 चा टेबल, 6 चा टेबल, 7 चा कंप्लीट टेबल, 8 चा टेबल, देन 9 चा टेबल, 10 चा टेबल. ठीक. या सगळ्यांचा ॲव्हरेज काय होणार? करा कॅल्क्युलेट. हे असे तुमच्याकडे एकूण 100 नंबर्स असतील. ठीक आहे. प्रत्येक नंबरच्या टेबल 10 पर्यंतच्या प्रत्येक नंबरच्या टेबलमध्ये जेवढ्या काही संख्या आहेत असे एकूण तुमच्याकडे 100 नंबर असतील. याचं ॲव्हरेज काय असेल? करा कॅल्क्युलेशन. नाही 550 कसं होईल? एवढं मोठं 100 पेक्षा ॲव्हरेज कधी मोठं जाणार नाही. साधी गोष्ट आहे. ॲव्हरेज म्हणजे मधली कुठली तरी संख्या. सर्वात मोठी संख्या 100, मग 550 ॲव्हरेज कसं जाईल? आहे फक्त थोडंसं डोकं लावायला लागेल. नाही 50 will be not the answer. No, no, 55.5. No, wrong answer. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. हा क्वेश्चन ट्राय करा आणि नाही बनला उद्या आपण होमवर्कला पुन्हा हा डिस्कस करूया. ठीक आहे. आता सेशन संपलं की फीडबॅक जरूर कळवा. आपण उद्याच्या सेशनला परत भेटूया. ठीक आहे. चला बाय बाय. टेक केअर. चार वाजले हो.